करण्यासाठी एक सोपी पद्धत तुम्हाला आज मी सांगत आहे. आपल्या पीसी मध्ये, मोबाईल मध्ये वोटर म्हणून वोटर आय डी म्हणून सर्च करायचं. तिथं वोटर लॉग इन यावरती क्लिक करून एक साइन अपचं ऑप्शन दिसेल, त्यावरती क्लिक करायचं. इथं तुमचा मोबाईल नंबर टाकून कॅप्चा टाकून कंटिन्यूवर क्लिक करून साइन अप करून घ्यायचं. त्यानंतर या पेजवर आल्यावरती इथं तुमचा जो साइन अप केलेला आहे तो मोबाईल नंबर टाकायचा. कॅप्चा क्लिक करून रिक्वेस्ट OTP वर क्लिक केल्यानंतर आपल्या मोबाईल वरती एक OTP येतो. तो OTP इथं टाईप करून घ्यायचा. जसं की मी टाईप केलेलं आहे, तुम्ही बघू शकता. त्यानंतर एक पेज असं ओपन होईल. त्यावरती फिलअप फॉर्म 6 नंबर वरती क्लिक करून इथून तुम्ही नवीन वोटर आय डी साठी अप्लाय करू शकता. जसं की तुम्ही बघू शकता, इथं मी महाराष्ट्रात नाही म्हणून महाराष्ट्र सिलेक्ट करतो. त्यानंतर आपली डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायची, कुठल्या डिस्ट्रिक्टून तुम्ही आहेत. त्यानंतर तुमचं गाव, विलेज, सिटी, सावड. त्यानंतर नेक्स्ट वरती क्लिक करायचं. ज्यांचं नाव करायचं आहे त्यांचं नाव फिलअप करायचं. जसं मी माझं करून घेतो. स्पेस नाही द्यायचं इथं कुठे. इथं आडनाव टाकून घ्यायचं, इथं नाव टाकून घ्यायचं. टाकल्यानंतर इथे एक पासपोर्ट साईज फोटो त्यांचा टाकायचा. जसे मी टाकून घेतो इथं. तुम्ही बघू शकता, मी एक पासपोर्ट साईज फोटो इथे टाकलेला आहे. आता मला सध्या तर नाही टाकायचा, तुम्ही अपलोड करून घ्यायचा. त्यानंतर मी सर्व माहिती भरून घेतो. त्यानंतर नेक्स्ट बटनवर क्लिक केल्यानंतर इथं रिलेटिव्स टाकायचं. रिलेटिव्स आता कोणाचं वडील असतील वडील टाकायचं, किंवा मदर, हजबेंड, वाईफ, लिगल गार्डियन, मुलं जे आहेत ते टाकून दे. माझ्या केसमध्ये इथं हजबेंड आहेत, मी हजबेंडचं नाव टाकून घेणार. त्यानंतर नेक्स्ट करून इथे यायचं आणि इथं जर मोबाईल नंबर सेल्फ किंवा रिलेटिव्ह तुम्हाला जो द्यायचा आहे तो द्यायचा. सेल्फ केल्यानंतर इथं त्यांचा मोबाईल नंबर टाकायचा. ईमेल आय डी मॅन्डेटरी नाही आहे म्हणून सोडून द्यायचं. त्यानंतर आधार डिटेल्स, आधार डिटेल्समध्ये आधार कार्ड निवडून आधार नंबर निवडून इथं क्लिक करायचं. असं मी करून घेतो. इथं आधार नंबर टाकून नेक्स्ट वरती क्लिक करायचं. त्यानंतर इथं निवडून घ्यायचं फिमेल, मेल, परत नेक्स्ट करायचं. इथे जन्मतारीख टाकायची, डेट ऑफ बर्थ जी येते ती, आणि डेट ऑफ बर्थ साठी एक प्रूफ द्यावं लागतं. एक किंवा आधार कार्ड किंवा बर्थ पॅन कार्ड जे तुमच्याकडे असेल अवेलेबल ते देऊ शकता. आणि ती इथं PDF स्वरूपात अपलोड करायची. ते अपलोड केल्यानंतर नेक्स्ट करून मी टाकून घेतो इथं. हे टाकून घेतलेलं आहे. ते जन्मतारीख सिलेक्ट करून घ्यायची, जी जन्मतारीख येते ती. मग नेक्स्ट वरती क्लिक करून इथे ऍड्रेस टाकायचा. जसं आधार वरती आहे तसं बिलकुल सेम टू सेम इथं ऍड्रेस आला पाहिजे. इथं पोस्ट ऑफ, इथं नगर, इथं लोकॅलिटी वगैरे, विलेज, टाउन, सिटी, इथं पोस्ट, पिनकोड, तहसील, इथे डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करून आपली ते डॉक्युमेंटवर क्लिक करायचं. इथं आधार कार्ड द्यायचं. आधार कार्ड असेल, लाईट बिल असेल, इलेक्ट्रिसिटी बिल असेल, रेव्हेन्यू डिपार्टमेंटचं किसान अभि कार्ड असेल, आणि इथं अपलोड करून द्यायचं. आणि ते हे तुमचं JPG 2 MB, PDF, PNG 2 MB मध्ये यायला पाहिजे. आणि कॅटेगरी सिलेक्ट करायची जी असेल ती. कॅटेगरी म्हणजे लोकोमोटिव्ह,
मॅन्डेटरी नाहीये तो ऑप्शन सोडून द्यायचं. ते सोडल्यानंतर इथे डिक्लेरेशन हे काहीही, हे दोन ऑप्शन मॅन्डेटरी नाहीत असून इथे डायरेक्ट खालती नेक्स्ट पेजवर आपण येईल. इथं टाऊनचं नाव टाकायचं, विलेजचं नाव टाकायचं, त्यानंतर इथं स्टेटचं निवडून घ्यायचं, इथं डिस्ट्रिक्ट, आणि इथं जेव्हा तुम्ही अप्लाय करताय त्याची डेट, इथं प्रूफ, एज प्रूफ म्हणून आधार कार्ड, इथं प्लेस गावाचं नाव, तर तारीख आहे इथे, आणि इथं नेक्स्टवर क्लिक करून कॅपचा फिल करून सेंड OTP वर क्लिक करायचं. करून प्रिव्ह्यूज अँड सबमिट बटनवर क्लिक केल्यानंतर एक आधार OTP जातो. आधार OTP टाकल्यानंतर एक पावती मिळते. ती पावती डाउनलोड करून घ्यायची, त्याची प्रिंट देऊन द्यायची, आणि त्यावरती एक्नॉलेजमेंट नंबर असतो, त्यावरतून ते ट्रॅक करायचं की कुठपर्यंत की कोणत्या डेस्कवर ते आपलं वोटिंग कार्ड पोचलेलं आहे. त्यानंतर आपल्या PDF स्वरूपामध्ये आपल्याकडे डाउनलोड होऊन जातं. धन्यवाद.